अहो चला, किती वेळ वाचत बसलाय? वाचनानेच पोट भरणार आहे की काय? नाही नाही, मी वाटच बघत होतो तुम्ही कधी बोलवताय जेवायला. काही उगाच, मी जर आठवण केली नसती ना तर रात्रभर त्याच्यातून डोकंही काढलं नसतं. तुम्ही काय ग? अगदी खरं आहे आई. ए तू गप्पा बस का? नाही पण जेवायची वेळ झाली तरी ही अमूल्य कशी नाही आली अजून? थांबा मी फोन लावून बघते. बघ बघ बघ, लाव फोन लाव. अण्णा 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 अण्णा, मी आज खूप 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 खुश आहे. अरे काय झालं काय पण? अण्णा, तुम्हाला जरा सुद्धा आयडिया नाही की तुम्ही किती मोठे आणि फेमस आहात. काय झालं काय बघ? सांगते, आधी पाया पडते. काय झालं काय बघ? सगळं सांगते तुमच्या सगळ्यांना. अण्णा, मी खरंच खूप भाग्यवान की मी तुमच्या पोटी जन्म घेतला. हे आज कळलं का? आणि आज हा साक्षात्कार का झालाय बरं? काय काय झालंय काय? सांगते सांगते सगळं सांगते. त्याचं झालं असं अण्णा की कन्हान नदीवर ब्रिज बांधण्याचं टेंडर वेदांच्या कंपनीला मिळत नव्हतं. बर. आणि ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मिळालं. माझ्यामुळे? हो, आणि ते पण आम्ही लोएस्ट बिडर नसताना. हो पण यात मी काय केलंय पण? तिथे गव्हाणे नावाचे एक ऑफिसर होते. बर. आणि असंच बोलता बोलता मी त्यांना सांगितलं की मी अण्णा तुंपलवारांची मुलगी. पण अण्णा, जसं मी त्यांना ही गोष्ट सांगितली ना तसं त्यांनी ज्या कंपनीला हे टेंडर मिळालंय त्यांच्या मागच्या दोन्ही केसेस काढल्या. बर. आता त्यांच्या टेंडर मध्ये त्रुटी होत्याच, पण त्यांनी आमची आउट ऑफ द वे जाऊन मदत केली आणि त्या कंपनीला डिस्क्वालिफाय केलं. पण त्यांनी आमची एवढी मदत का केली माहितीये का? कारण लग्नानंतर त्यांना मूल होत नव्हतं. पण आई, अगं, लग्नाच्या 10 वर्षांनंतर त्यांनी अण्णांकडे ट्रीटमेंट घेतली आणि मग त्यांना मुलं झाली. आणि तायडे, त्यांना जसं कळलं ना की मी अण्णा तुंपलवारांची मुलगी आहे, त्यांनी मला म्हटलं, अमूल्य तू घरी जा, तुझं काम झालंय. मी डॉक्टर तुंपलवारांची मदत करतोय, हीच माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि हे सगळं ऐकताना माझी छाती अशी अभिमानाने भरून आली. आणि मला खात्री पटली की मी जो डिसिजन घेतलाय तो एकदम करेक्ट आहे. MBBS करायचं आणि मग अण्णांसारखी लोकांची सेवा करायची. नाही ग, आपण असंच मन लावून प्रामाणिकपणे काम करत राहायचं. लोकांचे असेच भरभरून आशीर्वाद मिळत राहतात आपल्याला. माझ्या नावाचा अजिबात गैरवापर करायचा नाही. अण्णा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आमची कंपनी कुणाच्याही नावाचा गैरवापर करत नाही. व्हेरी गुड. वा, छान बातमी दिलीस ग. बरं, या बातमीनीच पोट भरणार आहे की जेवायचंय? नाही नाही आई, मला खूप भूक लागली. चल मी आवर. जा मग, हातपाय तोंड तुझा. मुली खुश असल्या की छान वाटतं नाही? हो ना. काय मग अमूल्य मैडम, आज तो ऑफिस में सिर्फ तुम्हारे ही चर्चे हो रहे होंगे. सगळीकडे अमूल्य मॅडम, अमूल्य मॅडम, अमूल्य मॅडम. तायडे, आता तू नको सुरू करूच. काय ग, एवढं काय त्यात? ऍक्च्युली ना, मला वेगळंच टेन्शन आलंय. आता काय? अगं, वेदांच्या आजीने असं गृहीतच धरलंय की मी आणि वेदांत लग्न करणार. बोल, हळू बोल. बरं, बोल आता. काय बोलू तायडे? मला तर काहीच सुधरत नाही. तर हे आजींचं असं, आणि दुसरीकडे ऑफिसमध्ये टेन्शन. ऑफिसमध्ये काय? तुझ्या सासूबाई आल्या होत्या ऑफिसमध्ये. अख्ख्या ऑफिसमध्ये दवंडी पिटवली. वेदांत आणि अमूल्याचं लग्न होणारे, लग्न होणारे. हसतेस काय तू? विजय मला विचारत होते, काय अमूल्या मॅडम, कधी करताय लग्न? आज त्यांनी मला विचारलं, उद्या दुसरं कोणीतरी विचारे. बरं मग मी काय म्हणते, तू करून टाक ना वेदांशी लग्न. भंकस नको करू. सॉरी. मग आता काय ठरवलंयस तू? मला काहीच मार्ग सापडत नाहीये यात. बरं, वेदांतला विचारायला जा तर तोही मस्करी करतो. सॉरी, पण तुझं म्हणजे असं झालंय, अगं अगं मशी मला कुठे नेशी. म्हणजे प्रेम तर करायचंय, पण
उगाच आपलं नाही म्हणायचं. ए तायडे, मी काय म्हशीची शेपूट धरून नाही ठेवली हा. आणि काय ग, तू काय तुझ्यासाठी माझा बळी देणार आहेस का? असं कशाला बोलतेस आता? हे बघ, हे सगळं मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलं होतं. हो, मला सगळं लक्षात आहे आणि आयुष्यभर लक्षात राहील. पण मला काय वाटतं माहितीये का, वेदांत काही एवढा वाईट मुलगा नाहीये. तू करू शकतेस त्याचा जाऊ दे विचार. बरं, मला आहे ना ह्या विषयावर बोलायचंच नाही. सोड, हो, जाऊ दे. हो. नाही. वेडाबाई कुठची. कम इन. सर गुड मॉर्निंग. सर बोलवलं तुम्ही मला? हो हो, सगळ्या स्टाफ सोबत एक मीटिंग करायची आज. सर काही झालंय का? ते सगळ्यांना गाईड करेन मी. टेंडर बाबतीत आपली नेमकी काय चूक झाली होती हे सगळ्यांना कळायला हवं आणि पुन्हा अशी चूक व्हायला नको म्हणून. हां चालेल सर, चालेल सर. मी लगेच कॉन्फरन्स रूम रेडी करायला सांगतो. विजय, अमूल्य कुठे? सर त्यांना उशीर होणार आहे. त्यांनी मेसेज केलाय तसा आद्या मॅडमना. उशीर म्हणजे किती वाजते? सर ते माहित नाही हो. म्हणजे सर मी आता एका कामासाठी त्यांना कॉल केला होता पण त्यांनी फोनच उचलला नाही. हे अमूल्य पण ना. बरं विजय, तू ना फोन करत राहा. सर एनिथिंग सिरियस? एवढं सांगितलंय तेवढं कर. ओके ओके सर. म्हणजे सॉरी सर, सॉरी. आणि तिला सांग लवकर यायला, मी वाट बघतो. सर त्याचा फोन आला की मी लगेच कळवतो. ओके, आता जा. हा सॉरी. अमूल्यामुळे एवढं मोठं टेंडर मिळालं, सो काहीतरी स्पेशल करायला हवं तिच्यासाठी. काय करू? हां, एक काम करतो, तिला एक मस्त ट्रीट देतो. पण कुठे घेऊन जाऊ? कारण तिने पाहिलं नसेल असं नागपुरात काहीच नसेल. मॅडम तुम्हाला समजलं का की कना नदीच्या पुलाचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला कसं मिळालं? कसं काय मिळालं? अमूल्यामुळे. काय? हो, अमूल्यामुळे? अमूल्या तुंपलवारमुळे आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं. हे कॉन्ट्रॅक्ट तिने जवळपास दुसऱ्या कंपनीच्या जबड्यातून सोडवून आणलंय मॅडम. कसं काय शक्य आहे ते? नाही म्हणजे एवढी अक्कल आहे तिला? मी तुम्हाला सांगितलं होतं मॅडम, स्वप्नांचा चुरडा झालेला पुरुष आणि अपमानित झालेली स्त्री अशक्य ही शक्य करून दाखवतात. आता अपमानित स्त्री आणि अमूल्या ह्याचा काय संबंध आहे? तुम्ही तिचा पदोपदी केलेला अपमान तिला आठवत असेल, किंवा ज्याच्यावर तिचं जीवापाड प्रेम आहे, त्याची नाचक्की झालेली, त्याची पिछेहाट झालेली, तिला पावलं नसणार म्हणून तिने केलं असणार. बर, प्रकरण असं आहे तर म्हणून तर ती आपल्या नाकावर टिचून मीटिंगला आली होती. अर्थात मला हे तिचं वागणं फार आवडलं आणि अण्णांची पुण्याई असणार. पुण्याई? त्या साध्या डॉक्टरची काय पुण्याई असणार आहे? इथंच गल्लत होते मॅडम तुमची. तुम्हाला काय म्हणायचंय? ते अण्णा खूप प्रसिद्ध डॉक्टर आहेत का? नाही, ते प्रसिद्ध डॉक्टर आहेत की नाही मला माहीत नाही, पण तो अतिशय सेवाभाव जपणारा माणूस आहे आणि अशांनाच लोक देव मानतात. म्हणजे अलीकडच्या महागाईच्या जगात सुद्धा तो अतिशय नाममात्र शुल्क घेतो पेशंटकडून. मला वाटलं होतं असा साधा डॉक्टर आहे तो. नाही म्हणजे ते. पण असं असेल तर अण्णांची ताकद कमी करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. काय करणार? अण्णांची ताकद कमी करणार म्हणजे काय करणार तुम्ही? त्याचा दवाखाना बंद करणार तुम्ही? पेशंट त्याच्या घरी जातील मॅडम, तो पेशंटला घरी तपासेल. त्याच्यापेक्षा अमूल्याचं ऑफिसला जाणं बंद झालं तर काय होईल याचा विचार करा. कम इन. सर काय झालं? किती फोन? तुम्ही फोन करताय, विजय फोन करताय, मला काळजी वाटत होती. काय झालं? अमूल्य, तुला विजयने सांगितलं नाही मीटिंग बद्दल? सांगितलं. बरं, ते
मीटिंगचं बघू आपण थोड्या वेळात. म्हणजे तुम्ही मला एवढे फोन मीटिंग साठी करत नव्हता? ऍक्च्युली नाही. बस ना. आणि मला सांग, तुला काय आवडतं? काय आवडतं म्हणजे? एक मिनिट, तू काय मला गिफ्ट देणार आहेस का? हा म्हणजे हो तर तू तसंही समजू शकतेस, पण सांग ना काय आवडतं तुला? विमान. मला विमान खूप आवडतं. तू काय मला विमान गिफ्ट करणार आहेस? तुला म्हणजे कुठे जायला आवडेल? म्हणजे अमूल्य अशी एखादी जागा जिथे गेल्यावर तुला मजा येईल, शांत वाटेल. ऍक्च्युली अशी जागा आहे, पण त्याचा काही उपयोग नाहीये वेदांत महाशय. का? कारण तशी जागा नागपुरात नाहीच आहे. मूल्य तुला नेमकं काय आवडतं? मला समुद्र आवडतो. अथांग समुद्र. मस्त असं समुद्रासमोर बसायचं, शांतपणे त्याच्याकडे बघत राहायचं. खूप आवडतं मला. समुद्राच्या लाटांची ना, त्या लाटांच्या आवाजाची एक वेगळीच गंमत आहे. म्हणजे आपण दुःखी असलो, अपसेट असलो, तेव्हा त्या लाटांचा आवाज ऐकला ना की आपोआप आपल्याला असं शांत वाटायला लागतं. आणि आपण जेव्हा सुखी असलो, आनंदी असलो, तेव्हा त्या लाटांचा आवाज ऐकून आपण आणखी आनंदी वाटतो. समुद्रावर एवढं प्रेम? मला असं वाटतं की माणसाने समुद्रासारखं असावं. अथांग, इतकी खोली, इतकी ताकद, पण तरी सुद्धा किती शांत. असं म्हणतात की समुद्राच्या पोटात करोडो गोष्टी सामावलेल्या असतात. सुखदुःखाच्या पलीकडे घेऊन जातो आपल्याला समुद्र. आणि मला समुद्राची सगळ्यात जास्त गोष्ट जी आवडते ना, ती म्हणजे नदीला सामावून घेणे. कितीतरी नद्या समुद्राकडे येऊन आपल्या गोष्टी सांगत असतील, नाही? त्यामुळे आपण कोणत्याही मनस्थितीत समुद्राकडे गेलो ना, तरी आपल्याला मस्तच वाटतं. सॉरी, मी खूप बोलून गेले का? बरं, तू मला का विचारत होतास की मला काय आवडतं? मी ना सहज सहज. अमूल्य, चल मीटिंग स्टार्ट करायची. तू एक काम कर, विजयला सांग सगळ्यांना बोलवून घ्यायला. ओके. किती पेशंट तपासले आज हिरोनी? काय म्हणालात? काय म्हणाला? हिरो हिरो. आजपासून हिरो म्हणणार आहे मी तुम्हाला. का? पण काय कारण काय? काल बघितलं ना, अमूल्य किती भारावून गेली होती. तिच्यासाठी तुम्ही तिचे हिरोच आहात. अर्थात आम्हा सगळ्यांसाठीच. आपण प्रत्येक मुलीसाठी बाप हा हिरोच असतो. आम्हालाही लहानपणी आमचे वडील आमचे हिरोच वाटायचे. कसं असतं नाही, बाप आपल्या मुलांना हाताला हात धरून चालायला शिकवतो, त्यांना त्यांच्या पायावर उभं करतो आणि वेळ पडली तर खंबीरपणे पाठीशी उभा असतो. आणि मग त्यांच्याच लग्नात ढसाढसा रडतो सुद्धा. अहो, म्हणूनच तो बाप असतो आणि मुलांशिवाय तो अपूर्ण असतो. आता काय, आपल्याही मुली लग्न होऊन जातील सासरी, ह्या बापाचंही काही खरं नाहीये. अरे हा, अमूल्य ज्या गव्हाणे साहेबांविषयी बोलत होती ना, ते आले होते आज त्यांच्या मुलीला घेऊन भेटायला.
हो अरे वा. काय म्हणाले, तुमच्या मुलीला मदत करता आली मला. खरंच इतका आनंद झाला, खूप बरं वाटलं मला. किती पुण्य कमवत असाल ना तुम्ही या सगळ्या लोकांकडून. पुण्य मिळो वा न मिळो, मला माझे पेशंट्स कायम सुधरून आणि असे ठणठणीत पाहिजेत बास. काय म्हणाले काय गव्हाणे मग? काही नाही हो, त्यांच्या बायकोची ट्रीटमेंट मी जेव्हा केली होती ना त्यावेळेला पैसे घेतले नव्हते त्यांच्याकडे, पण ते त्यांच्या बरोबर लक्षात होतं. हो, मला म्हणाले तुमच्या मुलीचं लग्न ठरलं की मला सांगा, मी लग्नात नक्की येईन. मी म्हटलं हो ठरलंय, आमच्या मोठ्या मुलीचं ठरलंय. तर म्हणाले तारीख ठरली की मला सांगा, घरचं लग्न समजून मी येणार. अरे वा, पण मग नक्की सांगा त्यांना. हो म्हणजे काय, अर्थात सांगणार. बर, आपण पाहुण्यांची यादी अजून केलेली नाहीये बरं का? हो का, नाही केली? मग करायला हवी, आणि कुणी राहता कामा नये, लक्षात ठेवा. करायला पाहिजे म्हणजे तुम्ही वेळ काढायला नको, आपण दोघांनी मिळून करायला हवी. मग काढणार वेळ कधी? आज रात्री बसून काढूया. पण आता टेंडर मिळाला ना आपल्याला. अरे हो, पण सरांनी सगळ्यांना समजावून सांगितलं, कारण अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून. अरे काय गप्पा मारत बसले तुम्ही लोक, जरा काम करा. अहो कामाचंच बोलत होतो. असं उभं राहून जातो मी जातो. तुम्ही काळजी करू नका. अरे अरे मी काळजी नाही करते, तुम्ही करा. सर ओरडू नये म्हणून बोलतोय मी. बरं अमूल्य मॅडमला बघितलं का? अमूल्य मॅडम हो, त्या कॅफेटेरियामध्ये गेल्या होत्या. बरं ठीक आहे. अमूल्य मॅडम, एक बोलायचं होतं. खूप मोठं काम केलंय तुम्ही, खरंच. अहो कोणालाच जमलं नसतं ते काम तुम्ही करून दाखवलंय. विजय बस. काय हो तुम्ही अशा कधीच कोणत्याच गोष्टीचं क्रेडिट घेत नाही का बरं असं? आपल्या कंपनीला हे टेंडर मिळालं ह्याचं सगळं क्रेडिट फक्त आणि फक्त अण्णांना जातं. ते ऑफिसर अण्णांच्या ओळखीचं नसते ना, तर आपल्याला हे टेंडर मिळालंच नसतं. अच्छा असं. पण वेदांत सर खुश झाले ना? हो. अमूल्य मॅडम, एक सांगू का, म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर. काय झालं बोला. तुम्ही ना वेदांत सरांना खूप छान कॉम्प्लिमेंट करता. म्हणजे तुम्ही ना एकदम परफेक्ट मॅच आहात एकमेकांसाठी. ते काय म्हणतात ना, ते लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, ते खरं आहे. तुमच्या दोघांकडे बघितलं ना की मला पटतं ते. आता तुमचं आणि वेदांत सरांचं लवकरच लग्न होईल, मला खरंच खूप भारी वाटतंय बघा. विजय, सगळं दिसतं तसं नसतं. म्हणजे मी काय तुम्हाला सांगू नाही शकणार, पण तेच जसं दिसतं तसं नसतं. आता यात पण अजून सस्पेन्स आहे का? काही सस्पेन्स नाहीये. चला निघूयात आपण. ह्या सगळ्यामध्ये ना विजय, फक्त मला अभ्यासाला वेळ मिळत नाही. खूप टेन्शन आलंय हो. माझ्या ना परीक्षा आहे, आणि त्यात जर मला चांगले मार्क नाही मिळाले ना, अण्णा मला हा जॉब सोडायला लावतो. नको, तुम्ही जा घरी जाऊन अभ्यास करा हवा तर. चला. हाय खोटी गर्लफ्रेंड. हॅलो खोटा बॉयफ्रेंड. काही नाही, फक्त एक सांगायचं होतं. तुझी समुद्राबद्दलची मतं, समुद्राबद्दलचं प्रेम कमाल आहे. समुद्राबद्दल बोलताना तू कवी झाली होतीस. कविता कुठे केली रे? मी फक्त माझी मतं स्पष्ट मांडली, आणि ज्या गोष्टीवर मनापासून प्रेम आहे त्याबद्दल बोलले. जे काही बोललीस ते छान बोललीस, हेच सांगायला मेसेज केला. समुद्राने तुला पण भुरळ घातली म्हणायची. हा मग होऊन जाऊ दे आता एखादी कविता.
आता मी बायोकेमिस्ट्रीचा अभ्यास करते, त्यात कविता करायला चान्स नाही. सॉरी सॉरी बाय, आता मला अभ्यास करायचा आहे. कर कर अभ्यास कर आणि मोठी डॉक्टर हो, म्हणजे मग रोज पेशंट बनून तुझ्याकडे येत जाईल. वेदांत, व्हॉट इज रॉंग विथ यू? तू असं का बोलतोयस? मला खरं खरं सांग, तू प्रेमात वगैरे पडला नाही आहेस ना माझ्या? प्रेमात नाही, पण आज जिम मध्ये डोक्यावर वजन पडलं म्हणून बहुतेक असं बोलतोय. चल तू अभ्यास कर. गुड नाईट. गुड नाईट.